एवढ्या गोष्टी केल्यास माझ्यासाठी. किती कणकर आहेस तू माहितीये मला. मग आता अशी का वागतेस? मगाशी पण त्या कामिनी बाईचे पाय शेपत होतीस. मला शपथ घातलीस की काय बोलू नकोस. असं का वागतेस तू? सांग ना. सांग ना, काय झाले नक्की? तू मला बाहेर बसवलं होतंस तेव्हा घरात काय घडलं? म्या घराच्या बाहेर जाऊ? अहो, लग्नाची बायको आहे मी तुमची. देवाच्या साक्षीने लगीन झालंय आपलं. म्या कुठे बी जायची नाही आणि हिला बी घरात राहू द्यायची नाही. तू ऐकणार नाही का माझं? थांब, मी जीवच देतो, मरूनच जातो म्हणजे समधी कटकट संपल. मग हे घर डोसक्यावर घेऊन बस तू. अहो, हे काय करताय? थांब, पुढे यायचं काम नाही. आता मी फक्त बोलणार नाही, करूनच धावणार आहे. कामिनी बाईंना हित त्रास होणार असेल तर मला या जगात राहायचंच नाही. आता तू त्यांचं ऐकशील का म्या जीव देऊ, ठरव तूच. असं नका करू. हे काय करताय? शपथ घे, त्यांची सेवा करशील, ऐकशील. वय, मी शपथ घेते. मी कामिनी बाईची सेवा करीन. त्यांना आपल्या घरात कसली बी कमी पडू देणार नाही. आई, रडू नको ना ग. यांच्या जीवापर्यंत दुसरं काय बी महत्वाचं नाही माझ्यासाठी. कामिनीबाई जे पण सांगतील ते समज करीन. म्या कुठले बी हाल सहन करीन. आयुष्यभर त्यांची सेवा करीन. पण माझ्या कुकवाला काय बी होऊ द्यायची नाही म्या. हा त्या ब्रह्म मंदिराचा नकाशा. या मंदिरापर्यंत पोहोचून तुम्ही फार मोठं कोडं उलगडत आहात असं तुम्हाला वाटतही असेल कदाचित. पण एक लक्षात ठेवा, हे कोडं काय आहे हे आपल्यापैकी कुणालाही माहिती नाही. आणि या खोड्याच्या आणि मंदिराच्या नादात आपण सगळेच कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडू अशी भीती वाटते आम्हाला. आपलं म्हणणं योग्य आहे तिथी माता. आपण अज्ञाताचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. परंतु तिथी माता, अंधाराची भीती सामान्य मनुष्यानी बाळगावी, असुरांनी नाही. असुर आहोत आपण. महत्वाकांक्षा, लालसा अत्युच्च बाळगावी आणि ती गाठताना नीती, अनिती आणि भीती याचा विचार सुद्धा मनाला शिव देऊ नये. असुरवीरांनी अज्ञाताची भीती बाळगली असती तर आज देवलोक, पाताळ लोक आणि भूलोक यावर असुर कुळाचं साम्राज्य असतं का तिथी माता? तुझ्या शक्तीबद्दल, धाडसाबद्दल आमच्या मनात किंतु नाहीये महिषा. पण एक वेगळीच चिंता आहे. आपण विजयाच्या अगदी समीप पोहोचलो. पण आजपर्यंत जे इतर रिपूंनी मिळवलं नाही ते यश हा रिपू मिळवेल अशी आम्हाला आशा वाटते. पण आपली एखादी चूक आपल्या सगळ्या योजना उद्ध्वस्त करू नये अशी आमची मनीषा आहे. कामिनी काम जिंकून येईल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि त्या विश्वासाच्या बळावरच आम्ही या कोड्याचं उत्तर शोधायला निघालो आहोत. आपण निश्चिंत असावं तिथी माता. आपला आशीर्वाद असू द्या. थांबा. मोहिमेवर जाण्याआधी या नकाशाचा व्यवस्थित अभ्यास करा. कित्येक शतकं या मंदिरात कोणीही गेलेलं नाहीये. हे मंदिर बहुतेक वेळा गुप्तच असतं. काही ठराविक मुहूर्तांवर ते प्रकट होऊन दर्शन देतं. त्यामुळे त्या मंदिराची सगळी माहिती काढूनच तुम्ही तिथे जा. चिंता करू नका तिथी माता. हे कोडं आता निश्चितपणे सुटेल.
देवी आई, माझ्या आईनं मला शपथ घातली, त्यामुळे घरात जे काही चाललंय त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. पण कामिनीला मी काही सोडणार नाही. आमच्या घरात येऊन माझ्या आई बाबांना त्रास देते ती, तिला धडा शिकवावाच लागेल. महादेवांनी जसं मदनाला जाळलं आणि कामी भाऊना भस्म केली, तसं मलाही या कामचा अंत करायचा आहे. काय ग जगदंबा, देवीचा अंश आहेस ना तू? मग अशी कशी घाबरलीस? तू माझं काहीच करू शकत नाहीस, कारण तू माणसाच्या रूपात आहेस. एवढीशी चिमुरडी आहेस, तुला कधीही उचलून घेऊन जाऊ शकते मी. मागून हल्ला करतेस का? समोरून हल्ला करायची हिम्मत नाही? वाटलं इथून निघून जा आता कायमची. पुरे झाले तुझी नाटकं. हे कुठं तर बघितल्यासारखं आणि कुठं तर ऐकल्यासारखं वाटतंय. हा, तुझी दासी झालेली माया तुझं रूप घेऊन आली होती माझ्या कनातीत. तिनं पण अशीच नाटकं केली होती. हा, अच्छा आठवलं. माझा नाश करायला आली होतीस ना तू? आता बघ तुझाच सर्वनाश करते की नाही मी. तुला ह्याचे परिणाम भोगावे लागतील. ती तुला सोडणार नाही. ती कोण? तुझी तुळजा की तुझी जगदंबा? तुझं सोंग उघडं पडलंय, तेव्हा ही नाटकं बंद कर आणि खऱ्या रूपात समोर ये माझ्या. तिला योग्य तो धडा शिकवला होता मी. तूच तेवढी तावडीत घावली नव्हतीस. आता सापडलीच आहेस तर तुला हरवते की नाही बघच. मायाच्या शक्तीला मर्यादा होत्या. ती फक्त माया निर्माण करू शकत होती, पण मी तुझ्यावर हल्ला करू शकते. अजून ही वेळ गेलेली नाही. सावध हो. तू फक्त धमक्या देतेस ग, प्रत्यक्षात काहीच करू शकत नाहीस. मी काय करू शकते हे तुला दाखवते जाता. आता तुला भस्म करून टाकते मी. तुला आधीच सावध केलं होतं मी.
तिच्या भोवती अग्नी असताना तिला धाक का होत नाहीये? ती का नसते? नक्की काय झालंय? जगदंबा, दाह होतोय पण मला नाही. म्हणजे तू माझ्यावर वार केलास खरा, पण तो दुसऱ्याच कुणावर तरी होतोय. तुझा हल्ला मी दुसरीकडे वळवलाय. कुणाकडे? आई ग बाबा, काय होतंय? असे ओरडताय का? अंग तर तापलंय तुमचं. काय झालं बाबांना? अगं आतापर्यंत शांतच झोपले होते, अचानक वरडायला लागले. ताप बी आहे अंगात. आई ग आई आई आई, तू पाणी घेऊन ये. बरं. जगदंबा, वा ग वा. वार माझ्यावर आणि फुंकर तुझ्या बाबांवर.